या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। रत्नागिरी जिल्हा प्रशासन, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार 150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रा काढण्यात आली। शहरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSS तसेच NCC कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून एकता पदयात्रेचे उद्दिष्ट सांगितले। राष्ट्रीय एकतेच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या एकता पदयात्रेचे आयोजन केले आहे, असं ते म्हणाले। यानंतर सचिव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून युनिटी मार्चला सुरुवात झाली। स्टेडियम ते जयस्तंभ मार्गे मारुती मंदिर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली। पुन्हा स्टेडियम येथे या पदयात्रेचा समारोप झाला। निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्तावी युवा कल्याण अधिकारी अमित पुंडे यांनी व आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांनी केले।